शेतकरी मित्रांनो, इथं पाहू शकतात नुकतेच मागे आपण बेड रिपेअर केले आणि त्यानंतर गेल्या 3-4 दिवसापासून एवढा जबरदस्त पाऊस चालू आहे. ते बघू शकतात पूर्ण वाफ झालेली आपली मुडून गेलेली आहे. तसं पेरायला आपण पेरू शकतो, पण याच्यावर पहिले पेंडामिथिलीन मारायचं होतं, पण नेमकं पाऊस आधी पडून गेला. त्याच्यामुळे आता थोडं वाफ सावू दिल्यानंतरच आधी हरभरा पेरून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पेंडामिथिलीन आम्ही फवारणी करू बेडवर. कारण की आता हा पाऊस पडल्यामुळे जे तण निघणार आहे ते तर काही जळणार नाही. त्यासाठी आपल्याला ग्लायफोसेटच फवारणी करावी लागेल. आणि इथं बघू शकतात बारीक बारीक आता तणांची सुरुवात व्हायला लागलेली आहे उतरायला. तर अशा काही समस्या असतात मित्रांनो, आपण इच्छा असून पण आपण आपलं पीक वेळेवर लावू शकत नाही. आता आमचे कमीत कमी 7 ते 8 दिवस आमचे वाया गेलेले आहेत फक्त या पावसामुळे. ढगाळ वातावरण आहे अजूनसुद्धा आणि बेड अजून पूर्ण वापसा झालेली नाही आहेत पाहिजे तशा प्रमाणात. अजून अर्ध क्षेत्र बाकी आहे मित्रांनो बेड रिपेअर व्हायचं, कारण की मध्येच पाऊस पडून गेल्यामुळे ते काम राहूनच गेलं मध्ये. जोपर्यंत कडक ऊन पडत नाही तर त्याशिवाय पुढे हालचाल आम्हाला करता येणार नाही. तोपर्यंत आता दुसरे केळीचे कामं आम्ही तोपर्यंत करून घेऊ.